करायचे श्रवण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद्दास बोध. दशक 18वा. बहुजिनसी. समास 6वा. उत्तम पुरुष निरूपण नाम. श्रीराम समर्थ. समर्थांनी दशक 18वा बहुजिनसी. बहुजिनसी म्हणजे सर्वांसाठी, सगळ्यांसाठी हा समास आहे. ते 10चे 10 जे समास आहेत या दशकातले सगळ्यांसाठी आहेत. एक एक ओवीचा अर्थ आपल्या सवयीप्रमाणे आहेत, दिलेले आहेत. माणसाला लागू आहेत, मनुष्याला लागू आहेत. आणि म्हणून सांगितलंय समास 6वा उत्तम पुरुष निरूपण. समर्थ सांगतात उत्तम पुरुषाचं गुण सांगितलेलं आहे या समासामध्ये. आता आपलं श्रवण करायचं आहे. तर उत्तम पुरुष म्हणजे काय? बाह्य सजावटापेक्षा अंतःकरण, विवेक, संयम, न्याय आणि प्रसंगानुसार वागणं हे महत्त्व केलेलं आहे. आपण बाह्य सजावट जास्त करतो, चांगलं दिसावं म्हणून, उत्तम दिसावं म्हणून. समर्थ बोलतात अंतःकरणातून शुद्ध राहता आलं पाहिजे, वागण्यातून आलं पाहिजे. तो खरा उत्तम पुरुष. सांगितलंय पहिला, नाना वस्त्र नाना भूषणे, येणे शरीर शृंगारणे, विवेक विचारे राजकारणे, अंतर शृंगारी जे. हा समास कधी लिहिला माहिती आहे का? जेव्हा अफजल खानाचा वध झाला तेव्हा शिवाजीराजे समर्थांच्या दर्शनासाठी आले होतं, तेव्हा हा समास सांगितला. समर्थांनी राजेंना हा समास सांगितला. समर्थ म्हणतात अनेक प्रकारची वस्त्र, नाना आभूषण आहेत. माणूस शृंगारतोय, घालतोय. तसंच विचाराने सुद्धा आणि राजकारणाने तेही अंतर्गृही शृंगारले पाहिजेत. जेवढा माणूस बाह्य सजावट करतो, म्हणजे माणूस फक्त कपडे दागिने सुंदर होत नाही. विवेक, विचार, योग्य आचरण आणि अंतःकरण त्याचं सुंदर असावं लागतं. समजणार, एखाद्या मनुष्य रूपाने तेजस्वी आणि आकर्षक असू शकतो, बाहेरून दिसू शकतो, पण त्याच्याकडे जर बुद्धी नसेल, चातुर्य नसेल, समज नसेल, सद्गुण नसेल तर त्याची खरी किंमत राहणार नाही. बाह्य सौंदर्य तात्पुरतं आहे, पण ज्ञान आणि चातुर्य कायम मान मिळवून देते. शरीर सुंदर सतेज, वस्त्रे भूषणे केले सज्ज, अंतरी नसता चातुर्य विज, कदापि शोभा न पडे. म्हणजे एखाद्या मनुष्याने तेजस्वी आणि आकर्षक वस्तू जर घातले, आकर्षक तो असू शकतो, पण त्याच्याकडे जर बुद्धी नसेल, चातुर्य नसेल, समज नसेल तर त्याची खरी किंमत राहणार नाही. आपण काय करतोय? जर आपल्याकडे काही आलं, जर जास्त काही आलं तर आपले ब्रँडेड कपडे, त्याच्यावरती सोनं चांदी नाणं जे काही असेल, दागिने पेराव करतो, प्रत्येक बोटात अंगठ्या, हे आकर्षक दिसू शकते समोर सांगतात, पण त्याची वापरण्याची बुद्धी, चातुर्य, सद्गुण नसेल तर त्या पेहरावाला काही अर्थ राहत नाही, त्याला किंमत राहत नाही. समोर सांगतात बाह्य सौंदर्य तात्पुरतं आहे. समर्थ सूचित करतात की तुम्ही किती गोड वागताय, नम्र किती आहेत, संयम किती आहे, हे उत्तम पुरुषाचं लक्षण आहे. तुंड हे कांड कठोर वचनी, अखंड तोले साभिमानी, न्याय नीती अंतःकरणी घेणार नाही. जर मनुष्य जर उद्धट असेल, कठोर भाषेत बोलणारा असेल, अहंकारी असेल तर त्याच्या मनात न्याय नीती टिकणार नाही. आणि कारण अभिमानामुळे सर्व नष्ट होतं. समोर सांगतात की गोड वाणी आणि नम्रता
हे संयम आणि उत्तम पुरुषाचं लक्षण आहे. जर आपली डोळे जर चांगले असतील तर आपल्याला जग चांगलं दिसेल, आणि जर आपली वाणी जर चांगली असेल तर लोक आपल्याला सर्व चांगलं म्हणतील. हा फरक आहे, लक्षात घ्या. तरे शीघ्र कोपी सदा कदापि न धरी मर्यादा राजकारणे संवादा मिळवून नेणे. म्हणजे नातेवाईक शीघ्रकोपी सदा, तरे शीघ्रकोपी सदा कदापि न धरी मर्यादा, म्हणजे जो क्षुल्लक कारणावरून लगेच रागावतो, मर्यादा राहत नाही, पाळत नाही, तो लोकांशी योग्य संबंध ठेवू शकत नाही. व्यवहार, नेतृत्व आणि राजकारणात संयम आणि संवाद कौशल्य फार महत्त्वाचं आहे. ते टिकून ठेवता आलं पाहिजे. आणि जो रागीट माणूस असेल तो स्वतःचंच नुकसान करून घेतो. अहंकारबाई इथे दिलेलं आहे, राजकारणे संवादा मिळवचे नेणे. ऐसे लौंद बेईमानी कदापि सत्य नाही वचनी पापी अपस्मारण जनी राक्षस जाणावा. म्हणजे ऐसे लौंद बेईमानी म्हणजे असे दृष्ट बेईमान आहेत, कधी लोक खरं बोलत नाही, खोटं बोलतात, बेईमान आहे, मनुष्य पापी मनुष्य आहे, हा राक्षस वृत्तीचा आहे. सत्य, प्रामाणिकपणा आणि विश्वास हीच खरी माणुसकी आहे. आणि समर्थांनी असत्य वृत्तीपासून आपल्याला सावध राहण्याचा उपदेश केलेला आहे. ते जे लोक बेईमान आहेत, कोणती ती कदापि सत्य नाही आहेत, खोटं बोलणार आहेत, बेईमान आहेत, आणि ती खरं म्हणजे राक्षस आहेत. समयासारिका समयो येना नेम सहसा चालेना नेम धरिता राजकरणा अंतर पडे. म्हणजे सांगितलंय समयासारखं समय येणं, म्हणजे एकदा काही वेळ गेली तर तशी पुन्हा वेळ परत येत नाही. प्रत्येक वेळ, प्रसंग आणि परिस्थिती वेगवेगळी असते. म्हणून प्रत्येक ठिकाणी एकच नियम लावून चालत नाही. आणि शहाणा माणूस परिस्थिती ओळखून निर्णय घेतो कधी पण. आणि त्या व्यवहारात लवचिकता आणि योग्य वेळेचं ज्ञान आवश्यक आहे. म्हणून समज सांगतात, एका प्रसंगानुसार दुसरा प्रसंग येत नसतो. म्हणून कधीही एकच नियम लागू पडत नाही. आणि एकाच नियमाचा जर हट्ट धरला तो राजकारणात अंतर पडतं. अति सर्वत्र वर्जावे प्रसंग पाहून चालावे हट निग्रही न पडावे विवेक पुरुषे. म्हणून सर्वत्र अति वर्ण्य मानावे सांगितलं, सर्वत्र मानावे. ज्याचा प्रसंग असेल त्याला अनुसरून योग्य त्याप्रमाणे वागायचं आहे. आणि विवेकी पुरुषांनी कुठल्याच गोष्टीचा हट्ट करू नये. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो. आणि विवेकी माणूस परिस्थिती पाहून वागतो. अहंकार किंवा अति कठोर भूमिका कधीच घेत नाही. आणि समतोल आणि संयम आणि निर्णय हेच खरं शहाणपण आहे. बरे ईश्वर आहे साभिमानी विशेष तुळजा भावानी परंतु विचार पाहुणी कार्य करणे. म्हणजे एक गोष्ट बरी आहे की ईश्वराची आपल्यावर कृपा आहे, तो आपला कैवारी आहे. शिवाय तुळजाभवानीची आपल्याला विशेष कृपा आहे. पण तरीही आपण विचारपूर्वक कार्य करणं आवश्यक आहे. समोर सांगता, ईश्वराची देवीची किती कृपा असली तरी मनुष्याने विचारपूर्वक कार्य केलं पाहिजे, विचारपूर्वक वागता आलं पाहिजे. फक्त देवावर विसंबून न राहता, अवलंबून न राहता नियोजन आणि योग्य निर्णय घेणं आवश्यक आहे. म्हणून समोर सांगतात, इथं श्रद्धा आणि विचार यांचा समतोल राखता आला पाहिजे. अखंडची सावधाना बहुत काय करावी सूचना परंतु काय एक अनुमाना आणले पाहिजे. समोर सांगतात आणले पाहिजे काय, जो माणूस
मनुष्य सतत जागरूक असतो त्याला वारंवार सूचना द्यावी लागत नाही, कारण तो सावध आहे. आणि तरी त्याला किती गोष्टीचा अंदाज, दूरदृष्टी, पूर्वतयारी ठेवणं त्याला आवश्यक आहे. कुठलीही गोष्ट असू द्या, त्याला दूरदृष्टी, अंदाज आला पाहिजे. जीवनात समाजासमोर सांगतात सावधानपणा आणि दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. हे आपल्याला सांगितलं आहे. अखंडची सावधानता, बहुत काय करावी सूचना, परंतु काय एका अनुमाना आणले पाहिजे. म्हणजे अखंड जो सावधान आहे त्याला विशेष सूचना देण्याची आवश्यकता नाही आहे. म्हणून परंतु तरीही त्याला काही गोष्टीची कल्पना करून त्याप्रमाणे वागणं आवश्यक आहे. समर्थापासी बहुत जन, राहिला पाहिजे स्वाभिमान, निश्चळ करुणिया मन लोक असती. मुळे सामर्थ्य संपन्न पुरुषाजवळ अनेक लोक गोळा होतात. अभिमान राखला गेला पाहिजे, न डगमळता निष्ठेने ते बरोबर राहता आलं पाहिजे. समर्थ सांगतात काय, समर्थ आणि कर्तृत्वान माणसाभोवती अनेक लोक जमतात. त्यामुळे त्याला स्वतःचा मान, मर्यादा आणि प्रतिष्ठा टिकवून ठेवावी लागते. नाहीतर कारण लोक विनाकारण दोष आणि टीका करतात. म्लेच्छ दुर्जन उदंड, बहुता दिवसांचे माजले बंड, या कारणे अखंड सावधान असावे. म्लेच्छ दुर्जन उदंड म्हणजे दुर्जन आणि वाईट प्रवृत्तीचे लोक समाजात वाढलेले आहेत, भरपूर झालेले आहेत. दीर्घकाळ त्यांनी बंड माजवलेले आहेत, गोंधळ निर्माण केलेला आहे. म्हणून सज्जन माणसाने सतत जागरूक राहणे गरजेचं आहे. आणि समर्थ आपल्याला समाजातील वाईट शक्तींविषयी सावधानता बाळगवत आहेत, समजून सांगतायत की या गोष्टीपासून आपल्याला दूर राहता आलं पाहिजे. सकळ करता तो ईश्वरू, तेने केला अंगीकारू, तया पुरुषाचा विचारू विरोळा जाणे. म्हणजे जो सर्व कार्याचा खरा करताय, ज्याच्यावर ईश्वराची कृपा आहे, तोच विशेष कार्य करतो. पण अशा पुरुषांचं खरं महत्त्व फार थोडं लोक ओळखतात. ही दैवी शक्ती आहे. समर्थांनी इथं वर्णन केलेलं आहे. खऱ्या गोष्टीचा करता ईश्वरच आहे. त्याने ज्याचा अंगीकार केलेला आहे, ज्याने त्याला आपला मानलेला आहे, तो पुरुष थोर आहे. तो क्वचित एखाद्याला समजतं. न्याय नीती विवेक विचार, नाना प्रसंग प्रकार, परीक्षिते परम तर देणे ईश्वराचे. म्हणून समजतात अशा पुरुषाच्या ठिकाणी न्याय नीती विवेक विचार, नाना प्रकारचे प्रसंगावधान आणि लोकांच्या अंतरंगाची अचूक परीक्षा असतात. ते अनेक गुण असतात. ही ईश्वराची देणगी आहे. न्याय नीती विवेक, विविध प्रसंग ओळखण्याची क्षमता ही ईश्वराची देणगी आहे. म्हणजे उत्तम पुरुषांचं लोकांचं मन परिस्थिती आणि योग्य अयोग्य यांची पारख करून देतं. आपल्याला समजतं. महायत्न सावधानपणे समयी धारिष्ट धरणे, अद्भुतची कार्य करणे देणे ईश्वराचे. महायत्न सावधपणे म्हणजे मोठे प्रयत्न जे असतात, मोठे प्रयत्न करत राहायचं आहे. संकट समयी आपल्याला धैर्य राखणे गरजेचं आहे. मोठी कार्य घडवणं हे सर्व ईश्वर कृपेमुळे शक्य आहे, नामस्मरणामुळे शक्य आहे. आपल्याला काम करत राहायचं आहे. समर्थ धैर्य, संयम आणि परिश्रम यांचं महत्त्व सांगितलेलं आहे. आणि कष्टाचं फळ एक ना एक दिवस मिळणारच आहे. अद्भुतचे कार्य करणे हे सर्व देणे ईश्वराचे, सगळं देणं ईश्वराचं आहे. आपल्याला फक्त काम करायचं आहे. फळाची चिंता पकडायचीच नाही आहे, घ्यायचीच नाही आहे. ते फळ आपल्याला मिळणारच आहे. देणे ईश्वराचे. यश कीर्ती प्रताप महिमा, योग्य गुणासी नाही सीमा, नाही दुसरी उपमा देणे ईश्वराचे. म्हणजे बघा त्याचं यश,
जी कीर्ती, त्याची प्रताप, महिमा, उत्तम गुण यांनी सीमा नसते, त्यांना द्यावयाची दुसरी उपमा नसतं. हे सर्व ईश्वराचं देणं आहे. उत्तम गुण असलेल्या व्यक्तीला यश, कीर्ती, प्रताप अमर्यादित असतात. अशी व्यक्तीची तुलना दुसऱ्या व्यक्तीशी होऊ शकत नाही. हे सर्व सद्गुण आणि दैवी कृपेचं फळ आहे. देव ब्राह्मण आचार विचार, कित्येक जनाची आधार, सदा घडे परोपकार, देणे ईश्वराची. म्हणजे देव ब्राह्मण आचार विचार म्हणजे उत्तम पुरुष धर्म, आचार विचार आणि हे संस्कार जपत असतो. तो अनेक लोकांना आधार देतं, पण सतत परोपकार करणं आणि समाजासाठी जगणं हेच खरं श्रेष्ठ जीवन आहे. परोपकार करता आला पाहिजे, समाजासाठी जगणं आलं पाहिजे, तेच खरं श्रेष्ठ जीवन आहे. इहलोक परलोक पाहणे, अखंड सावधानपण राहणे, बहुत जनाची सहाणे, देणे ईश्वराचे. म्हणजे इहलोक आणि परलोक पाहणे, शहाणा मनुष्य जो असतो या जगाचाही आणि पुढील जीवनाचाही विचार करतो. याही जीवनात म्हणजे या पृथ्वी तलावरचा तो जीवन विचार करतोच, पण पुढे परलोकात त्याचाही विचार करतो. तो सतत जागरूक असतो आणि लोकांना मदत करत असतो. आणि समर्थांच्या मते समर्थ सांगतात, दुसऱ्यांच्या उपयोगी पडणं हेच खरं श्रेष्ठ आहे. देवाचा काही पक्ष घेणे, ब्राह्मणाची चिंता वाहने, बहुत जनासी पाळणे, देणे ईश्वराचे. असा पुरुष दैवाचा कैवारी घेतो, ब्राह्मणाची चिंता वाढते, अनेक लोक पालनपोषण करतो, कारण हे ईश्वराच्या कृपेस पात्र झालेले आहेत. देणे ईश्वराचे, देव सर्व देणार आहे. फक्त प्रत्येक गोष्टीचा आपल्याला वेळ आहे, टाईम आहे. त्या वेळेच्या आधी आपण काही करू शकत नाही किंवा नंतर काही करू शकत नाही. प्रत्येकाची एक वेळ ठरलेली आहे. धर्मस्थापनेचे नर, ते हे ईश्वराचे अवतार, झाले आहेत पुढे होणार, देणे ईश्वराचे. समज सांगतात, धर्माची स्थापना करणारे नर जे आहेत ते ईश्वराचे अवतार आहेत. आणि धर्म स्थापनाच्या वेळी म्हणजे कधीही धर्म संकटात येईल तेव्हा त्यांचे रूप, नवीन नवीन रूप आपल्याला दिसणारच आहेत. सांगितलं आहे, झाले आहेत पुढे होणार, देणे ईश्वराचे. म्हणजे जिथे जिथे धर्म संकटात येईल तेव्हा नवीन रूपाचा अवतार उदयास येईल. धर्म वासना पुण्यश्लोक देणे ईश्वराचे. जो पुरुष अत्यंत गुणांचा चाहता आहे, तो तर्क आणि कुशाग्र बुद्धीचा आहे, विवेक असावा लागतो. ज्या धर्माविषयी त्याला आवड आणि पुण्य श्लोक असतो त्याच्यावर ईश्वराची कृपा आहे असं समजावं. सकळ गुणामध्ये सार, तजविजा विवेक विचार, जेने पाविजे पैल पार, अरत्र परत्रीचा. म्हणजे ज्या विवेकामुळे आणि विचारपूर्वक आखलेल्या योजनामुळे इहलोक आणि परलोक दोन्हीतून उत्तम प्रकारे तरता येतं, पहिलं पार होता येतं. आणि तो विवेक आणि नियोजन जवळजवळ असणं हे सर्व गुणांचं सार आहे. समज सांगतात, सकळ गुणामध्ये सार, तज विजा विवेक विचार. म्हणजे सगळ्या गुणांमध्ये विवेक विचार हा तजवीज आहे. हे सर्व जेने पाविजे पहिलं पार, अरत्र परित. म्हणजे सर्व गुणांचं सार हे इथे समर्थाने सांगितलेलं आहे. समर्थ या समासामध्ये काय सांगितलं आहे समर्थांनी? बाह्य सजावटीपेक्षा अंतःकरण सुंदर असणं गरजेचं आहे. तो खरा उत्तम पुरुष. अभिमान, राग, खोटेपणा टाळायचं आहे.
हे जर टाळता आलं तर तो खरा उत्तम पुरुष. प्रसंगानुसार विचारपूर्वक वागणं तो खरा उत्तम पुरुष. सतत सावध आणि विवेकी राहणं तो खरा उत्तम पुरुष. संकटात धैर्य टाकणं, समाजासाठी परोपकार करणं, ईश्वरावर श्रद्धा ठेवून प्रयत्न करून यश येऊ न येऊ पण मर्यादा नम्रता न सोडून जो वागतो तो खरा उत्तम पुरुष. आणि जो स्वतःच्या आचरणाने लोकांना आधार देतो, न्यायाने वागवतो, विवेकाने निर्णय घेतो आणि परोपकार करतो तोच खरा उत्तम पुरुष समर्थाने सांगितलेलं आहे. सकळ गुणामध्ये सार, तजविजा विवेक विचार, जेने पाविजे पैल पार, अरत्र परत्रीचा. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे उत्तम पुरुष निरूपण नाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.